नमस्कार मित्रांनो, एच डी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. महापारेषण आणि महावितरण भरती ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनच्या विद्यार्थ्यांकरिता आपण आपल्या चॅनलवरती टेक्निकल MCQ क्वेश्चन IBPS पॅटर्ननुसार सुरू केलेले आहे. आणि आपलं महापारेषण महावितरण भरती 2024 या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. तिथे आपण डेली MCQ क्वेश्चन घेत असतो. ते जॉईन करण्यासाठी टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. चला, कसल्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता आपण आपल्या क्वेश्चनला डायरेक्ट सुरुवात करू. तर चला, आजचा पहिला क्वेश्चन काय म्हणतोय पहा. कार्बनचे तापमान वाढले असता रेजिस्टन्सवर काय परिणाम होईल? कार्बनचे तापमान वाढले असता रेजिस्टन्सवर काय परिणाम होईल? आपल्याला कार्बनचा टेम्परेचर कोएफिशियंट बघायचं. कार्बनचा टेम्परेचर कोएफिशियंट हा निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे. म्हणजे निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे टेम्परेचर वाढले असता काय होतो? रेजिस्टन्स कमी होतो. आणि टेम्परेचर कमी झालं असता रेजिस्टन्स वाढतो. तर इथं काय झालं पहा, कार्बनचे काय झाले, टेम्परेचर वाढले तर मग रेजिस्टन्सवर काय परिणाम? रेजिस्टन्स हा डिक्रीज होईल, म्हणजे काय, कमी होईल. त्याचं राईट आन्सर ऑप्शन काय राहील? ऑप्शन सी राहील. राईट आन्सर ऑप्शन सी. काय होईल? परिणाम कमी होईल, डिक्रीज. राईट आन्सर ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो पहा. हवेची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी काय आहे? हवेची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आपल्याला माहिती आहे. हवेची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ही 1 असते. किती? 1 असते. त्याचा राईट आन्सर ऑप्शन डी राहील. काय? हवेची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ही 1 आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो पहा. जेव्हा 2 कॅपॅसिटर सिरीजमध्ये जोडलेले असतात तेव्हा कॅपॅसिटन्सचे एकूण मूल्य किती असते? 2 कॅपॅसिटर काय सिरीजमध्ये जोडलेले आहे तर त्याचे एकूण कॅपॅसिटन्सचे मूल्य काय राहील? आपल्याला माहिती आहे जेव्हा कॅपॅसिटर सिरीजमध्ये जोडला जातो तेव्हा त्याचे मूल्य काय होते? कमी होते. त्याचं राईट आन्सर मग आपलं काय होईल? ऑप्शन ए होईल का? नाही, ऑप्शन बी राहील. राईट आन्सर ऑप्शन बी, रिड्यूस. जेव्हा 2 कॅपॅसिटर सिरीजमध्ये जोडले जातात तेव्हा कॅपॅसिटन्सचे मूल्य कमी होते. आणि कॅपॅसिटर पॅरलरमध्ये जोडला असता कॅपॅसिटन्सचे मूल्य वाढते. त्याचं राईट आन्सर ऑप्शन काय राहील? ऑप्शन बी राहील. काय? रिड्यूस. नेक्स्ट क्वेश्चन पहा. काय म्हणते पहा. नेक्स्ट क्वेश्चन. चुंबकाचे खालीलपैकी मुख्य प्रकार आहेत. चुंबकाचे खालीलपैकी मुख्य प्रकार आपल्याला माहिती आहे. चुंबकाचे मुख्य 2 प्रकार आहेत. किती? 2 प्रकार आहेत. एक कोणते कोणते? एक नैसर्गिक व दुसरा कृत्रिम. त्याचं राईट आन्सर मग आपलं काय राहील? ऑप्शन ए मध्ये दिसते. नैसर्गिक व कृत्रिम चुंबकाचे मुख्य 2 प्रकार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. काय म्हणते पहा. नेक्स्ट क्वेश्चन एक मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन पहा. काय म्हणतो ती. 2 समांतर कंडक्टरमधून जर सारख्याच दिशेने करंट वाहत असेल तर त्यात काय होईल? काय? 2 समांतर कंडक्टर आहेत आणि त्यामधून सारख्या दिशेने करंट वाहत आहे. काय? असे 2 समांतर कंडक्टर आहेत आणि सारख्याच दिशेने काय होतोय? करंट वाहत आहे. तर त्यात काय होईल? आपल्याला माहिती आहे 2 सारख्या दिशेने जर करंट वाहत असेल तर त्याच्यामध्ये काय होते? ॲट्रॅक्शन होते. काय होते? ॲट्रॅक्शन होते. ॲट्रॅक्शन म्हणजे आकर्षण होईल. मग त्याचा राईट आन्सर ऑप्शन आकर्षण कुठे होईल? ऑप्शन ई मध्ये दिसतंय. काय? त्यांच्यामध्ये आकर्षण होईल. त्याचा राईट आन्सर ऑप्शन ई राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो पहा. कॅपॅसिटरचा पॉवर फॅक्टर कसा असतो? कॅपॅसिटरचा पॉवर फॅक्टर कसा? तर आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटरचा पॉवर फॅक्टर कसा असतो? लीडिंग असतो. कसा असतो? लीडिंग असतो. कसा? कॅपॅसिटरचा पॉवर फॅक्टर हा लीडिंग असतो. त्याचा राईट आन्सर मग ऑप्शन कशामध्ये दिसते? लीडिंग ऑप्शन सी मध्ये दिसते. याचा राईट आन्सर ऑप्शन सी राहील. आणि काय आहे दुसरं काय दिलंय? लॅगिंग कशाचा असतो? लॅगिंग हा इंडक्टन्सचा असतो. कशाचा? इंडक्टन्सचा असतो. युनिटी हा रेजिस्टन्सचा असतो आणि लीडिंग हा कॅपॅसिटरचा असतो. तर आपल्याला काय विचारलं होतं? कॅपॅसिटरचा पॉवर फॅक्टर कसा असतो? कॅपॅसिटरचा पॉवर फॅक्टर हा लीडिंग असतो. लॅगिंग हा इंडक्टन्सचा असतो. युनिटी हा रेजिस्टन्सचा असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. चला, काय म्हणतंय पहा. काय म्हणते? ॲपरेंट पॉवर कशामध्ये मोजतात? ॲपरेंट पॉवरचे युनिट काय आहे? ॲपरेंट पॉवरचे युनिट आपल्याला माहिती आहे. ॲपरेंट पॉवर 3 प्रकारच्या पॉवर असतात. कोणत्या? ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरेंट पॉवर. ॲपरेंट पॉवर ॲक्टिव्ह पॉवर कशामध्ये मोजतात? ॲक्टिव्ह पॉवर ही वॅटमध्ये मोजतात. ही ॲक्टिव्ह पॉवर झाली. रिॲक्टिव्ह पॉवर ही व्होल्ट ॲम्पियर रिॲक्टिव्हमध्ये मोजतात. ही झाली रिॲक्टिव्ह पॉवर. आणि ॲपरेंट पॉवर ही व्होल्ट ॲम्पियरमध्ये मोजतात. कशामध्ये? व्होल्ट ॲम्पियरमध्ये. तर याचं राईट आन्सर ऑप्शन
काय राहील, ऑप्शन डी राहील, व्होल्ट ॲम्पियर. ॲपरंट पॉवर ही व्होल्ट ॲम्पियरमध्ये मोजतात. बाकीच्या हे दोन्ही लक्षात असू द्या, ते क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहू चला. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा. काय म्हणतोय, ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगमधून करंट वाहतो तेव्हा खालीलपैकी कोणता लॉस होतो. ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगमधून करंट वाहतो तेव्हा कोणता लॉस होतो. आपल्याला माहिती आहे ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगमधून करंट वाहतो तेव्हा I² कोणता I² R लॉस होतो. म्हणजे I² R ला दुसरंच नाव काय आहे, कॉपर लॉस. ऑप्शन कशात, ऑप्शन डी मध्ये दिसते, कॉपर लॉस. ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगमधून करंट वाहतो तेव्हा I² R हा लॉस होतो, म्हणजेच इलेक्ट्रिकल लॉस, म्हणजेच कॉपर लॉस. नेक्स्ट क्वेश्चन पहा. काय म्हणते पहा, खालीलपैकी न्यूटन मीटर हे कशाचे युनिट आहे. न्यूटन मीटर हे कशाचे युनिट आहे. आपल्याला माहिती आहे न्यूटन मीटर हे कशाचे युनिट आहे. न्यूटन मीटर हे कशाचे, टॉर्कचे युनिट आहे. न्यूटन मीटर हे टॉर्कचे युनिट आहे. आपल्याला परीक्षेत असंही विचारू शकतात, टॉर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे काय आहे, फोर्स इंटू रेडियस. काय, फोर्स इंटू रेडियस हा टॉर्कचा फॉर्म्युला आहे आणि याचं युनिट काय आहे, न्यूटन मीटर. कशाचं, टॉर्कचं. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. क्वेश्चन 10वा. काय म्हणतोय पहा, ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये लॉसेस नसतात त्या ट्रान्सफॉर्मरला काय म्हणतात. ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये शून्य लॉसेस असतात त्या ट्रान्सफॉर्मरला काय म्हणतो आपण. आपल्याला माहीत आहे ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये लॉसेस नसतात त्याला आपण आयसोलेशन, कोणता, आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर होय. याचा राईट आन्सर ऑप्शन डी राहील. मग नेक्स्ट क्वेश्चन पहा. काय म्हणतोय पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, खालील दाखवलेल्या टूलचे नाव काय आहे. कोणता, आपल्याला खाली एक हा टूल्स दिलेला आहे आणि त्या टूलचे नाव काय. आपल्याला हा बॉल पिन हॅमर दिसतोय का, नाही. जिमलेट दिसतोय का, नाही. पिन्सर आहे का, नाही. तर हा काय आहे, मॅलेट आहे. काय, याचं राईट आन्सर ऑप्शन डी राहील. मॅलेटचं टूल हा दिलेला टूल्स मॅलेट आहे, तर याचं राईट आन्सर ऑप्शन डी राहील. नेक्स्ट क्वेश्चन पहा. काय म्हणतोय, ट्रान्समिशन लाईनमध्ये सर्वात जास्त कोणता फॉल्ट होतो. कोणता, ट्रान्समिशन लाईनमध्ये सर्वात जास्त कोणता फॉल्ट होतो. आपल्याला माहिती दोन प्रकारचे फॉल्ट आहेत, एक सिमेट्रिकल फॉल्ट आणि एक अनसिमेट्रिकल फॉल्ट. एक सिमेट्रिकल फॉल्ट आणि अनसिमेट्रिकल, शॉर्टमधले तुला यायला जागा नसल्यामुळे. अनसिमेट्रिकल फॉल्टमध्ये कोणते कोणते ते ट्रिपल एल जी आणि अनसिमेट्रिकलमध्ये LG, डबल एल जी, अनसिमेट्रिकलमध्ये. आणि काय विचारलं आहे, ट्रान्समिशन लाईनमध्ये सर्वात जास्त कोणता फॉल्ट होतो. तर सर्वात जास्त फॉल्ट हे अनसिमेट्रिकल फॉल्ट होतात. अनसिमेट्रिकल फॉल्ट हे कधीतरी होतात. तर मग काय विचारलं आहे आपल्याला, सर्वात जास्त कोणता फॉल्ट होतो. आपल्याला माहीत असेल की सर्वात जास्त फॉल्ट हा LG फॉल्ट होतो आणि सर्वात कमी फॉल्ट हा ट्रिपल LG. कोणता, ट्रिपल LG हा सर्वात कमी होतो आणि सर्वात जास्त फॉल्ट होतो हा LG होतो. आपल्याला काय विचारलं मग, सर्वात जास्त होणार. आता ऑप्शन कशामध्ये LG दिलं आहे, ऑप्शन बी दिलं आहे, तर याचं राईट आन्सर ऑप्शन सी. हे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात, हे लक्षात असू द्या, नोट करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. काय म्हणतंय, काय विचारलं आहे आपल्याला, टर्बाईनची इफिशियन्सी खालीलपैकी कोणती आहे. टर्बाईनची इफिशियन्सी आपल्याला माहीत असेल, टर्बाईनची इफिशियन्सी ही 90 ते 95% असते. किती, 90 ते 95% असते. तर आपल्याला ऑप्शन एमध्ये काय दिले, 86% कशाचे आहे, थर्मल पॉवर प्लांटचे आहे. म्हणजे बॉयलर इफिशियन्सी, थर्मल पॉवर प्लांटची इफिशियन्सी 86% आहे. आपल्याला काय विचारले, टर्बाईन इफिशियन्सी. टर्बाईन इफिशियन्सी 90 ते 95% ही ऑप्शन बी मध्ये दिसते. 90 ते 95% ही टर्बाईन इफिशियन्सी आहे. 86% ही थर्मल पॉवर प्लांटची इफिशियन्सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. काय म्हणतंय, काय विचारला आहे क्वेश्चन आपल्याला, एक मिनिट. काय म्हणतोय, अंडरग्राऊंड केबलचा सर्ज इम्पिडन्स किती आहे. काय विचारलं आहे आपल्याला, अंडरग्राऊंडचा सर्ज इम्पिडन्स विचारला आहे. सर्ज इम्पिडन्स विचारला आहे, तर आपल्याला सर्ज इम्पिडन्स माहीत असेल. ऑप्शन ए होईल का, 400 ओम कशाचा आहे, 400 ओम हे ट्रान्समिशन लाईनचा आहे. कशाचा,
ट्रान्समिशन लाईनचा हा 400 ओम सर्ज इम्पिडन्स आहे. 1000 ओम हा ट्रान्सफॉर्मरचा आहे. कशाचा? ट्रान्सफॉर्मरचा हा 1000 ओम आहे. आणि आपल्याला काय विचारला आहे मग अंडरग्राऊंड केबलचा, तर अंडरग्राऊंड केबलचा मग ऑप्शन सी राहील. 40 ते 50 ओम हा 40 ते 50 ओम हा अंडरग्राऊंड केबलचा असतो. बाकीचे हे दोन्ही लक्षात असू द्या. 400 ओम हा ट्रान्समिशन लाईनचा, 1000 ओम हा ट्रान्सफॉर्मरचा आणि 40 ते 50 ओम हा अंडरग्राऊंड केबलचा. हा क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारलेला गेलेला आहे, त्यासाठी हा क्वेश्चन नोट करून ठेवा. हा क्वेश्चन विचारू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा आपला. कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपण त्याच्यावरच एक डबल क्वेश्चन घेतलेला आहे. काय म्हणते पहा, काय क्वेश्चन म्हणतोय, सर्ज इम्पिडन्सचा फॉर्म्युला काय? आत्ताच आपण सर्ज इम्पिडन्स पाहिला, आपण कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी त्याचा फॉर्म्युलाही लगेच घेतलेला आहे. काय? सर्ज इम्पिडन्सचा फॉर्म्युला. आपल्याला सर्ज इम्पिडन्सचा फॉर्म्युला माहीत असेल. काय? सर्ज इम्पिडन्सचा फॉर्म्युला हा रूट L/C आहे. ऑप्शन ए होईल का L/C? ऑप्शन बी L/C? नाही ते नाही. ऑप्शन डी मध्ये दिसतंय रूट L/C. सर्ज इम्पिडन्सचा फॉर्म्युला हा रूट L/C आहे. तुम्हाला जो क्वेश्चन आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे. सबस्क्राईब करायला कोणीही विसरायचं नाही. नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय म्हणतोय, ट्रान्समिशन लाईनमधील कंडक्टरची स्पेसिंग वाढली असता कोरोना लॉसवर काय परिणाम होईल? काय आहे? ट्रान्समिशन लाईन आहे, त्याच्यामधील कंडक्टरची स्पेसिंग वाढली असता म्हणजे कंडक्टरचे अंतर वाढले असता कोरोना लॉसवर काय परिणाम होईल? आपण एक एक्झाम्पल घेऊ. ही ट्रान्समिशन लाईन आहे, हा ट्रान्समिशन लाईन आहे. ते काय म्हणते, ही मधली जी स्पेसिंग आहे, ही मधली जे अंतर आहे ते वाढले असता कोरोना लॉसवर काय परिणाम होईल? जर मधली स्पेसिंग वाढली असता, आपल्याला माहीत असेल मधली स्पेसिंग वाढली असता काय होईल? कोरोना लॉस हा कमी होईल. काय? कोरोना लॉस हा कमी होईल. तर कमी होईल ऑप्शन कोणतं दिसतंय? ऑप्शन सी मध्ये दिसतंय. तर याचा राईट आन्सर मग ऑप्शन सी राहील. काय? स्पेसिंग वाढली असता कोरोना लॉस काय होईल? कमी होईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय म्हणतंय आपल्याला, काय विचारलंय, खाली एक सर्किट दिलेलं आहे. खालील सर्किटमधील 5 ओहम मधील व्होल्टेज ड्रॉप काढायची. आपल्याला काय दिलंय? व्होल्टेज ड्रॉप. एक मिनिट क्वेश्चन सेट करून घेतो. हा आता दिसते. काय विचारलंय, खालील 5 ओहम आहे, हा 5 ओहम मधील व्होल्टेज ड्रॉप काढायचं विचारले. आपल्याला व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला माहीत असेल, I/R हा व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला आहे. काय? I/R हा व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला आहे. आपल्याला काय काय दिलं इथं? मग आपल्याला इथं करंट दिला आहे का? नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? करंट काढावं लागेल. तर करंटचा फॉर्म्युला काय आपल्याला? I/V/R. V/R हा काय आहे? करंटचा फॉर्म्युला आहे. तर आपल्याला व्होल्टेज किती दिले? आपल्याला माहीत आहे व्होल्टेज हे 12 व्होल्ट दिलेलं आहे. तर 12 व्होल्ट भागिले रेजिस्टन्स कसा? रेजिस्टन्स किती दिला आहे? इथं सिरीजमध्ये असल्यामुळे यांची ॲडिशन सरळ होईल. 5 आणि 10 15, 15 आणि 15 30. मग काय होईल? V/R व्होल्टेज 12 व्होल्ट आणि रेजिस्टन्स किती आला? टोटल 30. एक मिनिट आपण डबल किती आला आपला आपण लिहून घेतलं. व्होल्टेज 12 व्होल्ट आणि रेजिस्टन्स हा 30 व्होल्ट. मग ह्याने 30नी 12ला भाग जातो का? नाही. मग 12ला इथं एक शून्य द्यायचा. इथं पॉईंटमध्ये उत्तर येणार त्याचं. काय? पॉईंटमध्ये 3 चोक 12 हा शून्य काढला, हा शून्य काढला, 3 चोक 12. त्याचं राईट आन्सर आपलं काय? करंट किती आला? 0.4 एम्पियर. किती? 0.4 एम्पियर. आपल्याला काय विचारले? व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला. काय व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला? I/R. करंट किती आला? 0.4 इंटू रेजिस्टन्स किती? आपल्या 5 ओहममधला काढायचा आहे. तर 5 ओहम रेजिस्टन्स लिहिला. 5 चोक 20. पॉईंट कितीनी? 1नी. तर 0.1नी त्याचं राईट आन्सर काय आलं? 2 व्होल्ट. किती? 2 व्होल्ट. 5 ओहममधील व्होल्टेज ड्रॉप हा 2 व्होल्ट आहे. तसंच आपल्याला 10 ओहममधील काढायचं असेल किती येईल? 5च्या दुप्पट आहे. मग इथं 2च्या जागी इथं किती येईल? 4 येईल. आणि ह्या जी 5च्या तिप्पट आहे म्हणजे 32 6. तर पहा आपण टोटल काढायचं म्हणलं तर 5 मध्ये किती आला? 2 व्होल्ट. याच्या दुप्पट किती आहे? पुढचा रेजिस्टन्स हा 10 ओम आहे, त्याच्यातील किती येईल? 5 2 इथे 4 येईल.
परत 5च्या 3 पट पुढचा ओहम आहे, तर तिथे येईल किती 6, 6 आणि 4 10 आणि 2 टोटल किती आला आपलं मग 12 व्होल्ट हा व्होल्टेज ड्रॉप आलेला आहे. तर आपलं काय काढलं आपण 5 ओहममधील 5 ओहममध्ये व्होल्टेज ड्रॉप हा 2 व्होल्ट आहे. याचा राईट आन्सर ऑप्शन ई राहील. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय विचारलं आहे, फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू किती आहे. फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू ही 1.11 आहे. तर याचा राईट आन्सर ऑप्शन डी राहील. फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू आहे. फॉर्म फॅक्टरचा आपल्याला फॉर्म्युलाही विचारू शकतात. फॉर्म फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे, RMS व्हॅल्यू भागिले ॲव्हरेज व्हॅल्यू. काय RMS व्हॅल्यू भागिले ॲव्हरेज व्हॅल्यू हा क्वेश्चन विचारू शकतात. याच्यावर परीक्षेमध्ये नेहमी क्वेश्चन विचारले जातात, त्यासाठी हे लक्षात असू द्या. काय विचारलं आहे आपल्याला, क्वेश्चन पहा, चार्ज डेन्सिटीचे युनिट काय होईल. कशाचं, चार्ज डेन्सिटीचे युनिट विचार. आपल्याला चार्जचं युनिट माहीत आहे, चार्जचं काय आहे कुलम. मग काय डेन्सिटीच काय असतं मीटर स्क्वेअर. तर कुलम मीटर स्क्वेअर कुठे दिसतंय, हां तर कुलम मीटर स्क्वेअर हा ऑप्शन डी मध्ये दिसत आहे. त्याचा राईट आन्सर ऑप्शन काय राहील मग ऑप्शन डी राहील. ऑप्शन ए मध्ये काय दिलं ॲम्पियर पर मीटर स्क्वेअर, हे काय आहे करंट डेन्सिटीचं आहे. कशाचं आहे करंट डेन्सिटी. वेबर मीटर स्क्वेअर हे फ्लक्स डेन्सिटीचं राहील. कशाचं फ्लक्स डेन्सिटीचं. कुलम हे चार्जचं युनिटचं आहे आणि कुलम पर मीटर स्क्वेअर हे चार्ज डेन्सिटीचं आहे. आणि ॲम्पियर पर मीटर हे कशाचं आहे मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं, फील्ड इंटेन्सिटीचं. नेक्स्ट क्वेश्चन पहा, नेक्स्ट 20वा क्वेश्चन काय म्हणतो पहा, सिमेट्रिकल फॉल्ट खालीलपैकी कोणता आहे. आपण वरती मगाच याच्या अगोदर एक क्वेश्चन झाला होता आपला, कोणता सिमेट्रिकल फॉल्ट आणि अनसिमेट्रिक फॉल्ट. आपल्याला काय विचारले सिमेट्रिकल फॉल्ट. सिमेट्रिकल फॉल्ट म्हणजे कोणते येते LLL आणि LLG हे 2 फॉल्ट येतात. हे सर्वात कमी होणारे फॉल्ट आहेत. सिमेट्रिकल फॉल्ट म्हणून कोणता राहील ऑप्शन काय राहील LLL आणि LLG. तर मग ऑप्शन काय राहील ऑप्शन ई राहील. C and D सिमेट्रिकल फॉल्ट आहेत. आज आपण टोटल 20 क्वेश्चन पाहिले. तुम्हाला जर क्वेश्चन आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.